शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, हे जे ऊसाचा प्लॉट आहे का, याला लावून 1-1.5 महिना होऊन गेलेला आहे. आणि एक 7-8 दिवसापूर्वी आपण काय केलेलं आहे, पहिली तणनाशकाची फवारणी घेतलेली. त्या फवारणीमध्ये आपण आयमॅक्स आणि 2,4-D घेतलेलं आहे. तर एक समजा साधारणपणे एक म्हणजे कमी पैशामध्ये बसतं आहे ते स्वस्तामध्ये. 400 रुपये एकरप्रमाणे आपल्याला औषध पडलं आहे. एक हाणायची समजा मेहनत सोडता आपण फवारणी करून घेतलेली. फवारणी कंप्लीट झाल्याच्या नंतर गवत जळालेले, तेच मी तुम्हाला आज दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता तुम्ही बघू शकता, तर ही जी काकरी का, ही काकरी बांधाच्या कडीची काकरी, ह्या काकरीला गवत अगदी खूप होतं बघा. तर पूर्णपणे गवत जळून खाक झालेलं आहे बघा, हे बघू शकतात. आता हे 70% जळालेलं आहे बघा. पूर्ण ह्याची राख व्हायला अजून वेळ बाकी. आता एक समजा बांधाच्या कडीनं गवत उपटीत असताना म्हणलं हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, हे बघा, हे बघू शकतात. पूर्णपणे प्लॉट आहे का तणमुक्त झालेला आहे. आपलं असं नियोजन आहे, अजून एक वेळेस बी राहू द्या, अगर समजा 2 वेळेस बी आपण तणनाशक मारू द्या, तरी पण 1,000 रुपये एकरप्रमाणे आपल्याला तणनाशकाचा खर्च होतो आहे. खुरपिण्याची गरज नाही, उपटिण्याची गरज नाही, कशाची गरज नाही. अगदी आपला ऊसाचा प्लॉट आहे का निर्मळ राहणार आहे. ह्याला आपण काय केलं शेतकरी बंधूंनो, पाणी एक उशिरा लेट द्यायलो, जेणेकरून जे काही उगवायचा ऊस राहिलेला आहे का, पूर्णपणे उगवून एक चांगल्या प्रकारे उगवण शब्द होईन आणि प्लॉट आपला चांगला दिसेल. तर शेतकरी बंधूंनो, धन्यवाद. राम राम.